नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला पाहावयास मिळणार आहे। आणि आता प्रियाची रूमची झडती घेताना मधुभाऊला सापडलेल्या तन्वीच्या एकाच फोटोने आता मधुभाऊ समोर त्या फोटोचे सत्य आलेले असते खरे, पण आता ते फोटोचे सत्य नेमकं काय आहे हे आपल्याला शोधायला हवे असा विचार करून जेव्हा मधुभाऊ हे त्या फोटोविषयी बोलायला आता प्रियाकडे येतात आणि त्याच वेळेस आता प्रियाने आता मधुभाऊवरती चुकीचा आरोप लावून जेव्हा आता त्या फोटोचे सत्य मधुभाऊ हे अर्जुन आणि सायलीला सांगतात आणि ज्या वेळेस आता मधुभाऊ हे अर्जुन आणि सायलीला घेऊन आश्रमात जातात त्याच वेळेस आता सायलीच्या लहानपणीच्या त्या फोटोवरती पाठीमागून असलेली 6 आकड्यातली तारीख जेव्हा आता मधुभाऊ हे अर्जुन आणि सायलीला दाखवतात त्याच वेळेस आता ज्या दिवशी तन्वी हरवली होती त्याच दिवशी त्या फोटोवरची तारीख आणि ज्या दिवशी सायली सापडली होती ती तारीख आता मॅच होऊन आता सायली ही तन्वी असून प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य मधुभाऊ आता कसे अर्जुनला सांगतात। आणि त्यानंतर आजपर्यंत आश्रमात लपून बसलेला दुसरा भयानक पुरावा तो म्हणजे साक्षी ही ज्या वेळेस विलासचा खून आश्रमात झाला त्यावेळेस आश्रमातच होती आणि साक्षीकडील एकच भयानक गोष्ट आता अर्जुनला आश्रमात त्या देव्हाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये कशी सापडते। आणि ज्या वेळेस आता आश्रमाचे कागदपत्र शोधत असताना अशी साक्षीची कोणती गोष्ट त्या देव्हाऱ्यात पडलेली असते आणि जेव्हा ती आता मधुभाऊला आणि अर्जुनला सापडून एकाच वेळेस 2 सत्य आता अर्जुन समोर आलेले असतात आणि त्यामध्ये आता आश्रमातील त्या फोटोने मधुभाऊंनी अर्जुनला सायली ही तन्वी असल्याचे दाखवून देत आता देव्हाऱ्यातील आता त्या एकच पुराव्याने साक्षी ही विलासच्या खुनाच्या दिवशी आश्रमातच होती हे दोन्ही सत्य अर्जुनला देऊन अर्जुन समोर आता मोठा दामिनी देशमुखला हरवण्याचा मोठा रस्ता मोकळा झालेला असतो। आणि जेव्हा आता अर्जुन ते 2 सत्य आता अर्जुनला समजते त्यावेळी जगातील सर्वात मोठा आनंद अर्जुनला कसा होतो हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया। आणि आता साक्षीचा असा कोणता पुरावा अशी कोणती गोष्ट अर्जुनला सापडते आणि त्याचा पुरावा बनवून अर्जुन आता भर कोर्टात दामिनी देशमुखला टक्कर देऊन आता साक्षी हीच खुनी असल्याचे कसे सिद्ध करतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। त्यामध्ये आता पुरावे शोधण्यासाठी अश्विनच्या रूममध्ये आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊ आलेले असतात आणि आता प्रियाचे कपाट, प्रियाचे ड्रॉवर आणि प्रियाची सुटकेस सगळ्या काही गोष्टी आता मधुभाऊ, अर्जुन आणि सायली हे पिंजून काढत असतात। आणि त्याच वेळेस आता मधुभाऊला प्रियाच्या सुटकेसमध्ये मात्र एक असा फोटो सापडतो की ज्या फोटोने मधुभाऊ आदरलेले असतात आणि आता तो फोटो म्हणजे सायलीचा लहानपणीचा, तन्वीच्या लहानपणीचा फोटो। तो फोटो बघता क्षणी आता मधुभाऊ मोठा धक्का बसून विचार करतात की अरे हा तन्वीचा फोटो ह्या प्रियाच्या बेडरूममध्ये सुटकेसमध्ये काय करतोय आणि ही प्रिया सायलीच्या बाबतीत काहीतरी वेगळं लपून ठेवते की काय आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करते की काय आणि मला हे शोधायलाच हवं। अर्जुन म्हणतो की पण आत्ता मी हा फोटो अर्जुन आणि सायलीला जर दाखवला तर उगाचच संशय वाढेल, तेव्हा अगोदर आपण खात्री केलेली बरी, म्हणजे ताक फुकून प्यालं ना तर मग संशय येणार नाही असा विचार करून मधुभाऊ आता काहीच बोलायला तयार नसतात। आता इकडे त्यानंतर कसला तरी आवाज येतो आणि तिघेही आता सगळं काही व्यवस्थित करून पुन्हा रूमच्या बाहेर येतात तर समोर बघतात तर काय तन्वी ही खूप दारू पिऊन तिथे आलेली असते आणि तन्वी आता काहीही विचित्र बोलत असते। अर्जुन, सायली, मधुभाऊ तन्वीला बघतात। तन्वीची ती अवस्था बघून आता ही तन्वी एकदमच खालच्या लेवलला गेली, खालची पातळीने ओलांडली आणि सुभेदाराच्या सुनेची हिला जबाबदारीच नाही हे सगळं आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊच्या लक्षात आलेलं असतं। सायली म्हणते की अगं तन्वी, तू दारू पिऊन आलीस
सुभेदारांच्या घरी दारू पिऊन अशी यायला अजिबात परवानगी नाही आहे आणि तू एवढी बिनधास्त कसली आणि तुला काहीच कसं वाटत नाही. जर घरच्यांनी तुला या अवस्थेत बघितलं ना तर काय होईल तुला कळतंय का. पण आता तन्वीला मात्र काहीच सुधरत नसतं आणि तेवढ्यात अश्विन तिथे आलेला असतो. अर्जुन आता अश्विनला तन्वीची अवस्था बघ आणि बघितलंच काही तन्वी कोणत्या थराला जाऊ शकते असे बोलतो. पण त्याच वेळेस अश्विनने मात्र तन्वीची बाजू घेतलेली असते. अश्विन म्हणतो की तू काय एवढा बडाया सांगतो. ज्यावेळेस तुम्ही माथेरानला हनीमूनसाठी गेला होतात त्यावेळेस तिथे नव्हती का सायली दारू पिली होती आणि तिचासुद्धा आम्ही फोटो बघितला होता. तेव्हा प्रियाच्यासुद्धा नकळत कुणीतरी ज्यूसमध्ये गंमत करण्यासाठी दारू टाकली आणि ती दारू प्याली नाही, मुद्दाम नाही प्याली. तिच्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली असेल असे म्हणत तिची बाजू घेऊन अश्विन आता प्रियाला घेऊन बेडरूममध्ये गेलेला असतो. इकडे मात्र मधुभाऊच्या डोक्यात फक्त आणि फक्त त्या फोटोचाच विचार चालू असतो आणि मधुभाऊ विचार करतो की तन्वीने एवढ्या आतमध्ये त्या सुटकेसमध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो कसा ठेवला असेल आणि तन्वीचं प्रियाचं नक्की चाललंय तरी काय असा विचार करून आता मधुभाऊ विचार करतात की नाही आपण आता याचा तन्वीला जाबच विचारायला हवा. तन्वीकडूनच माहिती काढायला हवी तिने एवढा सायलीचा फोटो सुटकेसमध्ये लपून का ठेवला असा विचार करून आता मधुभाऊ हे पुन्हा आता प्रियाच्या बेडरूममध्ये जातात. मधुभाऊ येता क्षणी प्रियाला संशय येऊन प्रिया डचकते. मात्र आता मधुभाऊ हे प्रियाला सांगू लागतात की प्रिया तू कोणत्या थराला जाऊ शकतेस हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि रात्रीचं तुझं जे दारू प्यायल्याचं वर्तन बघितलं ना त्यावरून मला तर आता तुझ्यावर विश्वासच राहिला नाही. मधुभाऊ म्हणतात की बरं जाऊ दे मला काय करायचं, तू कशी जरी वागलीस तर तू तुझं बघून घे. पण मला तुझ्यावरती संशय यायला लागलाय प्रिया. मला वाटतंय की तू सायलीच्या काही गोष्टी आणि काही बाबीमध्ये नाक खुपसायला लागली. आता प्रियाला ते जड जात असतं आणि तेवढ्यात अश्विन आता नेमकं बेडरूममध्ये येतो आणि अश्विन येताच आता मधुभाऊचे ते बोलणे ऐकतो आणि आता मधुभाऊचे बोलणे ऐकताच आता अश्विन राग घेऊन जोरजोराने सगळ्या सुभेदारांना बोलावतो. कल्पना आता अर्जुन सायली सगळेजण तिथे येताच आता इकडे लगेच अश्विन म्हणतो की बघितलं का हे पाहुणे जे आपल्या घरात आले ते आज माझ्या बायकोवरती संशय घेऊन माझ्या बायकोलाच वाटेल ते आरोप करतात. तेवढ्यात आता अर्जुन आणि सायली अश्विनला बोलतात आणि अश्विनला म्हणतात की हे बघा मानलेल्या वडिलांनी जर एखादी गोष्ट मुलीला शिकवली तर त्यात आरोप कसले. पण अश्विन काही ऐकायला तयारच नसतो आणि कल्पनासुद्धा आता अश्विनची बाजू घेऊ लागते. कल्पना म्हणते बरोबर आहे आमच्या सुनेला मधुभाऊ तुम्हाला आता बोलण्याचा काही अधिकार राहिलेला नाही आहे. अश्विन आता अर्जुनला मधुभाऊला सायलीला तिघांनाही ठणकावून सांगतो हे बघा आता तन्वी ही माझी बायको आहे आणि ती कशी राहणार ती कशी वागणार ते आम्ही आमचं बघू. तुम्ही आता तन्वीच्या आयुष्यात नाक खुपसण्याची गरज नाही आणि तुम्ही आता तन्वीवरती काही आरोप देखील करायचे नाही कळलं का तुम्हाला. अशा शब्दात आता अश्विननी अर्जुन सायली आणि मधुभाऊला सांगितलेलं असतं. नाविलाजाने आता मधुभाऊला घेऊन अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये येतात. अर्जुन आणि सायली मधुभाऊला म्हणतात की तुम्हाला त्या प्रियाच्या बेडरूममध्ये जाण्याची काय गरज होती मधुभाऊ आणि ती प्रिया कशी आहे तुम्हाला माहीत असताना देखील तुम्ही का गेलात. बघितलं ना आज काय झालंय ते. तर आता मधुभाऊ विचार करतात की आता यांना सगळं सांगायलाच हवं. मधुभाऊ म्हणतात की हे बघा जावई बापू साहू बाळा माझं तिच्या रूममध्ये जाणं का गरजेचं होतं ही आता मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. सायली म्हणते की असं कोणतं कारण होतं मधुभाऊ. तेव्हा आता मधुभाऊ घडलेली सगळी हकीकत सायलीला सांगतात. मधुभाऊ म्हणतात हे बघ साऊ बाळा आपण ज्यावेळेस प्रियाच्या रूममध्ये आता झडती घेत असताना मला तुझा प्रियाच्या बॅगमध्ये लहानपणीचा फोटो भेटला आणि मधुभाऊ म्हणतात की मग प्रियाने तुझा लहानपणीचा फोटो तिच्या बॅगमध्ये सुटकेसमध्ये का लपून ठेवला तोही लिफाफ्यात. ते ऐकून आता अर्जुन सायलीला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो काय बोलताय मधुभाऊ. तर मधुभाऊ म्हणतात हो. अर्जुन म्हणतो तुम्ही तो फोटो आणलाय का. तर आता मधुभाऊ म्हणतात की नाही बाहेर आवाज आला ना त्या गडबडीत मी तो फोटो त्याच सुटकेसमध्ये ठेवला. अर्जुन म्हणतो काय मधुभाऊ तुम्ही तो फोटो आणायला हवा होता त्यावरून कळलं तरी असतं.
तर आता मधुभाऊ म्हणतात की माझ्याकडून गडबडीत तिथेच राहून गेला. अर्जुन म्हणतो बरं जाऊ द्या. त्यानंतर आता अर्जुन आता मधुभाऊला म्हणतो की हे बघा, आता मी इन्स्पेक्टरची आणि कोर्टातून परवानगी घेतली. आपल्याला 1 दिवसासाठी आश्रमात जाता येणार आहे आणि तेव्हा तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आश्रमात यायचं. जर आपल्याला आश्रमात साक्षीच्या विरोधात काही पुरावे आणि एखादी लिंक जर भेटली ना तर सगळं काही व्यवस्थित होईल आणि कोर्टात दामिनीच्या विरोधात आपल्याला स्ट्रॉंग पुरावे देखील दाखवता येतील. तर आता मधुभाऊ आणि सायलीसुद्धा यायला तयार झालेले असतात. पण आता मात्र अर्जुन त्या आश्रमात दिवसा नाही तर रात्रीची वेळेला जाणार असतो आणि ठरल्याप्रमाणे आता इन्स्पेक्टरही आता त्याच दिवशी आता आश्रमात जाण्यासाठी आता अर्जुन सायलीची भेट घेतो. इकडे आता अर्जुन, सायली, मधुभाऊ, इन्स्पेक्टर सगळेजण आता आश्रमात आलेले असतात. आश्रमात येता क्षणी आता मधुभाऊ, अर्जुन, सायली तिघेही आता ज्या हॉलमध्ये, ज्या ठिकाणी आता साक्षीने विलासला खून केला होता, ज्या ठिकाणी विलास, साक्षी, मधुभाऊ यांच्यामध्ये झटापट झाली होती, त्या ठिकाणी पुन्हा असं काही भेटतं का ते बघत असतात. आणि त्याच वेळेस आता मधुभाऊचे लक्ष त्या लक्ष्मीच्या देव्हाऱ्याकडे जाते आणि त्या क्षणी आता मधुभाऊला आठवते की अरे यार, आपण तर साऊ बाळाचा लहानपणीचा फोटो या लक्ष्मीच्या देव्हाऱ्याच्या पाठीमागे सुद्धा ठेवलेला आहे. आणि पटकन मधुभाऊ आता तिकडे जाऊ लागतात. तिकडे अर्जुन, सायली आता काही पुरावे मिळतात की नाही हे पुन्हा आता त्या आश्रमात त्या जागेमध्ये बघत असतात. पटकन आता मधुभाऊ त्या देवाच्या पाठीमागे असलेला तो तन्वीचा फोटो बाहेर काढतात आणि त्याच वेळेस आता मधुभाऊ इकडे अर्जुन, सायलीला त्यांच्याकडे बोलावतात आणि म्हणतात की जावई बापू, साऊ बाळा, हे बघ तुझ्या लहानपणीचा फोटो. आणि तोच फोटो प्रियाकडे होता. पटकन आता अर्जुन आणि सायली त्या फोटोकडे येतात आणि जेव्हा आता अर्जुन आणि सायली तो फोटो बघतात त्याच वेळेस आता अर्जुनच्या पायाखालची जमीन तर अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, हा फोटो कुणाचा? तर लगेच मधुभाऊ म्हणतात की लहानपणीची आपली साऊबाळ. ते ऐकताच अर्जुनला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आता लगेच मधुभाऊ म्हणतात की आणि हाच फोटो प्रियाच्या सुटकेसमध्ये काय करतोय? हाच फोटो आहे तो. तेवढ्यात आता एका क्षणात अर्जुनच्या सगळं लक्षात आलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो मधुभाऊ, तुम्हाला नीट लक्षात आहे? हाच तो फोटो आणि हीच ती मुलगी होती जो फोटो प्रियाने तिच्या सुटकेसमध्ये लपून ठेवला आहे? तर मधुभाऊ म्हणतात हो. आणि त्यानंतर आता मधुभाऊ तो फोटो पलटी करतात आणि त्या फोटोच्या पाठीमागे ज्या दिवशी आता तन्वी म्हणजे सायली सापडली होती त्याची जन्मतारीख 6 अंकामध्ये मधुभाऊंनी लिहून ठेवलेली असते आणि ती जन्मतारीख आता जेव्हा अर्जुनला मधुभाऊ दाखवताच त्या क्षणी अर्जुनची सत्यात खात्री झालेली असते की सायली ही आहे ती आपली तन्वी. कारण याच दिवशी आपला वाढदिवस असतो आणि याच दिवशी आता रविराज आणि प्रतिमाचा अपघात झाला होता आणि याच दिवशी तन्वी हरवली होती आणि तीच तन्वी याच दिवशी मधुभाऊंना सापडली. हे सत्य आता अर्जुन समोर आलेलं असतं आणि त्या क्षणी मोठा आनंदाचा धमाका उडून सायली ही आपली बायको नाही तर ही आपली सुभेदारांची नातसून, पूर्णाजीची नातसून, ज्या नातसूनेला, ज्या तन्वीला नातसून करायचं पूर्णाजीने ठरवलं होतं ते स्वप्न अखेर मोठेपणीसुद्धा पूर्ण झाल्याचे अर्जुन समोर येऊन अर्जुनला सगळ्यात मोठा सुखद धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की सायली, अहो तुम्हीच तन्वी आहात. आणि सायलीला सुद्धा आता काय बोलावे आणि काय नाही कळत नसते. तर सायली म्हणते की मग प्रिया? अहो प्रिया तन्वी आहे. तर अर्जुन म्हणतो नाही, प्रिया खोटी तन्वी आहे. आणि मिसेस सायली, माझा संशय खरा ठरला. प्रियाच्या पायावरती ती जन्मखून खोटी आहे आणि प्रियाने ती तुमची आयडेंटिटी लपून तिच्याकडे ठेवली आणि तुमचा फोटो, सगळ्या जुन्या गोष्टी तिच्याकडे ठेवल्या आणि खोटी तन्वी बनून प्रिया आपल्या घरात आली. आणि ते ऐकताच आता मधुभाऊ आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही आपल्या घरात प्रतिमा आत्या आणि लहानपणीच्या तन्वीचा फोटो नाही बघितला का? तो हाच फोटो आहे की?
आणि आता मधुभाऊ म्हणतात की हा तर साऊ बाळाचा फोटो आहे आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळं त्या लक्ष्मीच्या देव्हाऱ्यासमोर चालू असताना सहज अर्जुन आता त्या लक्ष्मीच्या देव्हाऱ्यातील ड्रॉवर उघडतो आणि त्या ड्रॉवरमध्ये आता चक्क अर्जुनच्या समोर आलेलं असतं ते साक्षीचं लॉकेट. ज्यावेळेस साक्षी ही आता आश्रमातील डॉक्युमेंट्स बघण्यासाठी त्या देव्हाऱ्यासमोर आली होती आणि तिने ते ड्रॉवर उचकले होते, त्याच वेळेस साक्षीच्या गळ्यातील ते तिचं लॉकेट त्या ड्रॉवरच्या कडेला आता अडकून ते त्या ड्रॉवरमध्ये तुटून तसेच पडले होते. घाईघाईने साक्षीच्या ते लक्षातही आलेलं नसतं आणि त्याच वेळेस आता अर्जुनला ते लॉकेट सापडताच अर्जुन इन्स्पेक्टरला बोलावतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, हे बघा साक्षीचं लॉकेट या ड्रॉवरमध्ये सापडलं आहे. म्हणजे साक्षी विलासच्या खुनाच्या रात्री इथेच आश्रमात आली होती आणि या झटापटीमध्ये देव्हाऱ्याजवळ आलेली असणारी साक्षीचं लॉकेट तिच्या गळ्यातून तुटून इथे पडलं आणि सगळ्यात मोठा पुरावा अर्जुनला साक्षीच्या विरोधात आता तिथे मिळालेला असतो. मधुभाऊंनी आता मोठा तगडा पुरावा देऊन सायली ही तन्वी असल्याचे आता त्या आश्रमातच समोर आलेले असते आणि त्याच वेळेस अर्जुन समोर आलेले असते ते साक्षीच्या गळ्यातील लॉकेट. सगळ्यात मोठा तगडा पुरावा आता अर्जुनला मिळालेला असतो आणि त्याच तगड्या पुराव्याने आता अर्जुन हा दामिनी देशमुखला भर कोर्टात हारून साक्षीला आता विलासच्या खुनामध्ये अडकवणार असतो आणि सगळ्यात मोठा आनंद आता अर्जुनला झालेला असतो. मधुभाऊ, अर्जुन आणि सायली खूप खुश असते आणि आता इकडे सायलीला राग येतो आणि त्यानंतर आता लगेच आता सायली म्हणते की माझ्या बालपणीचा फायदा घेऊन माझे फोटोचा दुरुपयोग करून माझ्या वस्तू वापरून ही प्रिया खोटारडी तन्वी बनून आपल्या घरामध्ये आली. आता मी या तन्वीला सोडणार नाही. अर्जुन म्हणतो मिसेस सायली, आता तन्वीची गय नाही. आता तन्वीला ना बघ मी कसा धडा शिकवतो ते. आणि इकडे आता सायली ही आता अर्जुनला म्हणते की हे बघा, आता घरी जाता क्षणीच मी हे सत्य त्या तन्वीचे थोबाड फोडून पूर्णाची समोर आणणार आहे. पण त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो नाही मिसेस सायली, अजून थोडा धीर धरा, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि आता हे आपल्याला समजलं, पण आता तन्वीच्या विरोधात अजून काहीतरी एवढे स्ट्रॉंग पुरावे आपल्याला दाखवावे लागणार आहे. आणि एवढंच नाही तर तन्वीने सिनियरला अशी कोणती गोष्ट सांगितली की ज्यामुळे सिनियरचा ती तन्वी आहे यावरती विश्वास बसला, त्या गोष्टी देखील आपल्याला शोधून काढाव्या लागणार आहे. आणि नक्कीच आता तन्वीने अशा काहीतरी गोष्टी सिनियरला सांगितल्या की ज्यावरून प्रिया तन्वी आहे यावर सिनियरचा विश्वास बसला. तेव्हा त्या गोष्टी पुराव्यासकट आपल्याला सगळ्यांच्या समोर आणाव्या लागणार आहे. असे घरचे देखील आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही. सायलीला आता अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं आणि लगेच आता सायली म्हणते की पण ज्या दिवशी हे सिद्ध होईल त्या दिवशी मी तन्वीचं थोबाड फोडणार आहे. आणि आता अर्जुनला आनंद झालेला असतो. तर आता अर्जुन हा विराजसमोर प्रिया तन्वी नसल्याचे कसे सिद्ध करतो आणि पूर्णाची कल्पनासमोर प्रिया तन्वी नसल्याचे सिद्ध करताच आता इकडे अर्जुन तन्वीचे थोबाड फोडून आता तन्वीचे अर्जुन आणि सायली कशी हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.